नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता 50+. 50 नंतर खरंच आपलं आयुष्य थांबतं का मैत्रिणींनो? तुम्हाला काय वाटतं? मला नक्की कमेंटमध्ये सांगा की 50 नंतर आयुष्य थांबतं का आपलं? आणि आपल्याला खरंच वेळ मिळतो का 50 नंतर? खरंच मैत्रिणींनो, मी तर सांगेल आपल्याला 40 नंतरच वेळ मिळतो आपल्या स्वतःकरता. पण आपण त्याच्यावरती कधी लक्ष देत नाही. दिवसभर आपण मुलांची वाट बघत बसतो, घरामध्ये रिकामं असतो. मुलं कॉलेजला गेल्यावरती 7 ते 8 तास आपल्या हातामध्ये असतात. मिस्टर जॉबला जातात, मुलं कॉलेजला जातात आणि खरंच आपल्याकडे 8 तास असतात. त्या 8 तास आपल्याकरता स्वतःकरता खर्च करायचे असतात. पण आपण ते नाही करत. आपण काहीतरी टाईमपास करतो, शेजाऱ्यांची गप्पा मारतो. या मोबाईलमध्ये हल्ली तर मोबाईलमध्ये जास्त टाईमपास होतो. शेजाऱ्यांची गप्पा मारणं पण खूप कमी झालेलं आहे तसं. हल्ली मोबाईलमध्ये टाईमपास करतो. पण नाही ना, मी सांगेल की नाही, तो वेळ तुम्ही तुमच्या स्वतःकरता खर्च करा ना. तुमच्या ज्या काही इच्छा राहिल्या असतील, तुमचे लग्न लवकर झाले असेल आणि तुमच्या इच्छा अपूर्ण राहिल्या असतील, तुमचं शिक्षण असू द्या, तुमच्या कुठल्याही कला असू द्या, त्या जोपासायला तुम्हाला वेळ मिळतो तो. आणि खरंच त्याच्यानंतर आपल्याला कळतं, की वेळ निघून गेल्यानंतर मी आज 54व्या वर्षामध्ये YouTube चॅनलवरती आले. तुम्ही विचार करा, मी आयुष्यातले 10 वर्ष वेस्ट घालवले. विचार करा, एक दिवस वेस्ट गेला तर आपल्याला किती वाईट वाटतं. पण मी 10 वर्ष वाया घालवलेत. मला आज पस्तावा आहे, की माझ्याकडे 10 वर्षात मी खूप काही करू शकली असती. मला फिरायचा शौक आहे. मला वेगळे-वेगळे तीर्थक्षेत्र, वेगळे-वेगळे ठिकाणं पाहायचा शौक आहे. मी त्या कला त्यावेळेला नाही जोपासल्या आणि आता ह्या वयामध्ये मला वाटतं, की मी काहीच केलं नाही. मी जगलीच नाही स्वतःकरता. पण नाही, लेट नाही झाला. मी आत्ता का होईना सुरुवात केली. पण तुमच्या हातात खरंच वेळ आहे. ज्या 40च्या आणि 45 असतील ना, त्यांनी आत्ताच ठरवा, की तुम्हाला काय करायचंय. खरंच एक दिवस शांत बसा, अनुलोम-विलोम करा, कपालभाती करा 10 मिनिटं, माइंड एकदम फ्रेश करा, डोक्याला एकदम शांत करा आणि ठरवा, की तुम्हाला काय करायचंय. तुम्ही काय, कुठली कला करू शकता, तुमच्यामध्ये काय आहे, तुमचं काय अपूर्ण राहिलंय, तुमचं कुठलं शिक्षण असू द्या, तुमचे इंग्लिश स्पीकिंग कोर्स असू द्या, तुम्हाला कुठलंही काही शिकायचे असू द्या, तुमच्या कुठल्याही कला असू द्या, तुम्हाला स्वयंपाकामध्ये इंटरेस्ट असेल, तुम्हाला कुठल्या पेंटिंगमध्ये असेल, त्या सगळ्या कला तुम्ही ह्या 8 तासामध्ये करू शकता. की तुमचा परिवार घरी यायच्या अगोदर तुम्ही स्वतःकरता तो टाईम द्या. खरं सांगते मी, वेळ गेल्यावरती पस्तावण्यापेक्षा तुमच्या हातात वेळ आहे. बघा एकदा बसून स्वतःला विचारून, की मी काय करते आणि मी काय करू शकत होती? की माझ्याकडे आता मुलं मोठी झालीत, मुलं बाहेर गेलीत, त्यांची वाट बघत बसण्यापेक्षा, मिस्टरांची वाट बघत बसण्यापेक्षा तोच टाईम स्वतःला द्या आणि करा त्या 8 तासामध्ये काहीतरी वेगळं काहीतरी करा स्वतःकरता. खरंच माझं बोलणं बरोबर वाटतंय का तुम्हाला? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ज्या महिलांना, ज्या गृहिणींना, गृहिणी म्हणून तर नका घेऊ, आपण खरंच महिला आहेत. आज आपण सगळं सांभाळू शकतो. तर आपण कमजोर पण नाही आहेत ना. आपल्याकडनं आज आपण एक परिवार नाही, 2 परिवार सांभाळतो. माहेरचा परिवार सोडून आपण सासरचा परिवार येतो आणि एवढा मोठा परिवार सांभाळू शकतो. मग स्वतःकरता का नाही काही करू शकत? मी तर खरंच सांगेल, खरंच हीच वेळ आहे आणि स्वतःकरता काहीतरी करायचं ठरवा. आणि जी वेळ गेलेली आहे ती जाऊ दे. आता पस्तावण्यात अर्थ नाहीये, की आता विचार करा, की मी काय करू शकते? माझ्याकडे काय कला आहे? कुठल्याही कला असू द्या, त्या कला तुम्ही जोपासू शकता. आणि खरंच मला कमेंटमध्ये सांगा, की तुमची कुठली इच्छा अपूर्ण राहिली आहे, आपण मिळून ती पूर्ण करूया. आणि खरंच ज्या 40च्या 45च्या वरती असतील त्यांनी मला कमेंट करून सांगा, की तुम्हाला काय करायचं होतं, काय व्हायचं होतं. माझ्याकडनं तुम्हाला फुल सपोर्ट असेल. आपण सगळे एकामेकीला मिळून सपोर्ट करूया आणि मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल, की हर एक मैत्रिणीची राहिलेली इच्छा मला पूर्ण करता येईल, की मी माझ्या व्हिडिओ थ्रू सांगेल, की तुम्ही हे करा, अशा-अशा पद्धतीने ही कला करा, की इथे-इथे हे क्लासेस आहेत, ते क्लास जॉइन करा. माझ्याकडनं जेवढा तुम्हाला सपोर्ट करता येईल, तेवढा सपोर्ट मी करण्याचा प्रयत्न करेल. खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका मैत्रिणींनो. कारण की शेअर केला तर दुसऱ्या एखाद्या अशा गृहिणीपर्यंत तो व्हिडिओ पोहोचेल, की जिला खरंच आपल्या आपल्या व्हिडिओची गरज आहे. आणि कमेंट तर सगळ्यात पहिले करा, की तुम्हाला काय करायचं होतं, तुमची कोणती इच्छा राहिली आणि याच्यापुढे आपल्याला काय करायचंय. जर 50शी झाली असेल तरी पण उशीर नाही झालाय, उठा आणि सुरुवात करा. माझ्यासारखं मी लेट सुरुवात केली, पण तुम्ही तसं नका. माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर तुम्ही लवकर सुरुवात कराल. आणि आजपासून माझे व्हिडिओ हे असेच असतील. माझे व्हिडिओ बघायला विसरू नका. दररोज माझा व्हिडिओ टाकायचा मी तर पूर्ण प्रयत्न करेल. आपल्या इंडियाच्या 8 ते 8:30च्या दरम्यान माझा दररोज व्हिडिओ येईल. आणि व्हिडिओ खरंच बघत चला. माझे व्हिडिओ असेच असतील. आणि खरंच कमेंट करून सांगा, की तुम्हाला काय व्हायचंय, तुमच्यामध्ये काय कला आहे, तुम्ही काय करू शकता. आणि खरंच YouTube चॅनल पण चालू करू शकता. काहीच नाही, इझी आहे. त्याच्यावरती पण मी पुढे सांगेल. मी अजून शिकते. मला पूर्ण झालं, की मी तुम्हालाही शिकवायचा प्रयत्न करेल आणि करू शकता. तुम्हाला गाण्याचा छंद असू द्या, तुम्हाला कुठल्याही कशाचाही छंद असू द्या,
तुम्ही तो छंद जोपासा आणि खरंच करा काहीतरी स्वतः करता. वेळ झाला म्हणून हातपाय गाळून घरात बसू नका, की सगळं करू शकते. एक गृहिणी सर्व करू शकते. जी 2 परिवार सांभाळू शकते, ती स्वतः करता स्टेबल होऊ शकते. माझ्या तरी मताने मी तर माझं मत सांगते. स्वतः करता काहीतरी करू शकते आणि वय गेलेलं नाही, वेळ गेलेली नाही. अजून वेळ भरपूर आहे, वय भरपूर आहे आपलं. आपण 70-80 वर्षापर्यंत उठून भाकरी टाकू शकतो. घरातल्या एखाद्याला जेवण घालू शकतो. तर मग 80 वर्षाचे झाले, 70 वर्षाचे झाले म्हणून खचून जाऊ नका. ठरवा की मला काहीतरी करायचंय आणि खरंच जोमाने तयारीला लागा. काही असेल तर माझा सपोर्ट तुम्हाला फुल असेल. मला फक्त कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू. थांबलेला व्हिडिओ 5 मिनिटात. मी बोलले